नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। आता प्रत्येक सणावाराला आपण रांगोळ्या बनवतो, तर त्याच्यासाठी मी बऱ्याच साऱ्या रांगोळीच्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत। OHP शीटपासून बऱ्याच साऱ्या रांगोळ्या बनवल्या आहेत, पण त्या रांगोळ्या अशा आहेत ना की आपण एकच कलर टाकून तीच रांगोळी फिक्स होते आणि त्याच रांगोळी आपल्याला सारख्या वापराव्या लागतात। पण म्हणून मी आता अशी रांगोळी बनवलेली आहे जे आपण प्रत्येक वेळेला नवीन नवीन कलर भरून वापरू शकतो। आपल्याला जो कलर पाहिजे तो प्रत्येक वेळेला नवीन नवीन कलर चेंज करून आपण नवीन अशी रांगोळी बनवू शकतो। अशी मी एक OHP शीटपासून रांगोळी बनवलेली आहे। खूप छान आहे, तर तुम्ही बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बघूया मी अशी कोणती नवीन रांगोळी बनवलेली आहे। बघा, ही रांगोळी मी तुम्हाला अशी खाली कलर टाकून त्याच्यावर व्हाईट मार्करने काढलेली रांगोळी ठेवून दाखवलेली आहे। किती छान सिंपल दिसत आहे ना। ह्या अशा काही रांगोळ्या ज्या फक्त व्हाईट पेटने बनवल्या तरी छान दिसतात। बघा, त्याच्यासाठी मी व्हाईट पेपरवर रांगोळीची डिझाईन काढून घेतलेली आहे आणि ती डिझाईन आपण फक्त व्हाईट मार्करने ट्रेस करून घेणार आहोत। व्हाईट मार्कर नसेल तर तुम्ही ॲक्रेलिकच्या व्हाईट कलरने सुद्धा करू शकता। फक्त तो ॲक्रेलिक कलर सुकायला थोडा वेळ जातो, त्याच्यामुळे हा मेटल व्हाईट पेननी पटकन होऊन जातो, झटपट होणारं काम आहे, त्याच्यासाठी मी वापरते। काही रांगोळ्या अशा आहेत ना ज्या फक्त व्हाईट पेननी काढल्यानंतरही छान दिसतात, त्यांना फेविकॉल लावून कलर लावण्याची गरज पडत नाही। ह्या रांगोळ्या आपण कधीही यूज करू शकतो, आपल्याला हवे ते कलर वापरून यूज करू शकतो। ह्या अशा रांगोळ्या आहेत ना, फक्त तुम्ही सेलोटेप लावून फ्लोअरवर फिक्स केलात आणि त्याच्यावर कुठलाही कलर भरलात तरी छान दिसणाऱ्या रांगोळ्या आहेत। त्याच्यासाठी मी ही घाई गडबडीमध्ये एकदम सिंपल आणि छान रांगोळी घेऊन आलेली आहे। बघा, आपण फक्त व्हाईट मार्करने ओव्हरलॅप करणार आहोत। जास्त ही रांगोळी आहे ना, एकदा मार्करने एकदा ट्रेस केल्यानंतर ती छान दिसणार आहे, त्याला डबल ट्रेस करायची गरज पडणार नाही, ती अशी डार्कच होणार आहे। आणि बघा आता ही पूर्ण रांगोळी मी OHP शीटवर काढून घेत आहे। मी ह्याच्या आधी पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हा मार्कर व पेन आहे तो आपल्याला स्टेशनरीच्या शॉपमध्ये मिळेल आणि OHP शीट 175 मायक्रॉनची नाही भेटली तरी आपण 100 मायक्रॉनची OHP शीट वापरू शकतो। बघा, मी पूर्ण रांगोळी काढून घेतलेली आहे। आता पेपर आणि OHP शीट सेपरेट करणार आहोत। आता बघा, आता हे रांगोळी आपण व्यवस्थित सिझरच्या हेल्पने व्यवस्थित कट करून घेणार आहोत। हे बघा, मी पूर्ण रांगोळीचे शेप कट करून घेतलेला आहे। आता बघायचं, तुम्हाला मी थोडासा कलर भरून दाखवते। आपल्याला जिथे पण कलर भरायचा आहे तिथे आपण भरू शकतो। मी तुम्हाला छोट्याशा ठिकाणी तिथे कलर भरून दाखवणार आहे। आता बघा, हा कलर आपण झाडून काढल्यानंतर सुद्धा ती रांगोळी खराब होणार नाही आहे। बघा, आता बघा, हा कलर मी क्लीन केल्यानंतरही ती रांगोळी खराब होणार नाही। याचाच अर्थ ही रांगोळी परत नेक्स्ट टाइम पण वापरू शकतो, आपल्याला जे आवडीचे कलर आहेत ते भरू शकतो। आता बघा, मी ही स्काय ब्ल्यू कलर पेपरवर टाकून घेणार आहे, त्याच्यावर तुम्हाला रांगोळी ठेवून दाखवणार आहे। तशी छान दिसते। तुमच्या आवडीचा कलर तुम्ही भरू शकता आणि त्याच्यावर रांगोळी ठेवू शकता आणि मग ती फ्लोअरला तुम्ही फिक्स करू शकता। अशी रांगोळी आहे, घाई गडबडीमध्ये आपण कधीही वापरू शकतो अशी रांगोळी आहे। तुम्हाला माझी रांगोळीची आयडिया कशी वाटली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता फंक्शनमध्ये, कार्यक्रमाच्या घाईमध्ये पटकन होणाऱ्या रांगोळीची आयडिया कशी वाटली नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।